Hello students, then this is the last lecture of your chapter number 5, that is procedure and micro, as well as your syllabus. Then in this lecture we are going to see the programs by using the micro. Then first of all we will see the program for addition of two numbers using macro, add num. Then let us start. Dot model small, one memory model is declared. Then add num, मॅक्रो नंबर 1 नंबर 2 आणि रिझल्ट. म्हणजे ॲड नम काय आहे, हे तुमचं नेम ऑफ द मॅक्रो. देन मॅक्रो हा कीवर्ड आहे. नंबर 1 नंबर 2 आणि रिझल्ट हे काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत, आर्ग्युमेंट्स आहेत त्याच्या पुढे डिक्लेअर केलेले. देन फर्स्ट आपण काय बघूया, डेटा आणि कोड सेगमेंटमध्ये जाऊया आणि परत ह्या मॅक्रोकडे येऊया आपण. पण एवढं लक्षात ठेवा की मॅक्रो डिक्लेअर करताना अगदी टॉपलाच डिक्लेअर करायला लागते. जर तुम्ही डेटा सेगमेंटमध्ये बघितला तर नंबर 1 आणि नंबर 2 हे दोन वर्ड टाईपचे व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत आणि त्याला काय केलं, इनिशियलाइज 1 2 3 4 आणि 4 3 2 1 असं इनिशियलाइज केलेलं आहे. म्हणजे नंबर 1 किती आहे आपला 1 2 3 4 आणि नंबर 2 किती आहे 4 3 2 1. आणि रिझल्ट आहे तो एक वर्ड टाईपचा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू आपण काय करणार आहे, तो रिझल्ट स्टोअर करण्यासाठी केलेला आहे. देन कोड सेगमेंटमध्ये आला तर फर्स्ट टू इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, डेटा सेगमेंट इनिशियलायझेशन आहेत. मग तिथं ॲड नम, नंबर 1 आणि नंबर 2 रिझल्ट हे काय RES हे पास केलेत बघा आर्ग्युमेंट्स. ॲड नम काय हा मॅक्रो आहे, त्याला आपण इथं काय केलो, कॉल केलो. नम 1 ची व्हॅल्यू NO1 ला असाईन होणार, नम 2 ची व्हॅल्यू NO2 ला असाईन होणार आणि RES रिझल्टला. मग आता जर तुम्ही त्या मॅक्रोला मूव झालात तर त्यामध्ये काय काय ऑपरेशन्स होणार आहेत बघा. मूव AX, NO1 म्हणजे नंबर 1 AX मध्ये घेतला. ॲड AX, नंबर 2 म्हणजे जो काय आपला सेकंड नंबर आहे तो आपण AX मध्ये ॲड केला, म्हणजे नंबर 1 प्लस नंबर 2 केलो आपण. आणि जो काय आलेला रिझल्ट असणार आहे तो AX मध्ये असणार आहे. तो रिझल्ट आपण कशाला मूव केला, रिझल्टला मूव केला आणि एंड M. मग हे जे काही रिझल्ट आहे ते पास होणार परत कुठं, RES व्हेरिएबलला आणि आपलं रिझल्ट स्टोअर होणार आहे. देन एंड ऑफ द सेगमेंट आणि एंड ऑफ द प्रोग्राम. लक्षात आलं आहे कसं. ॲड नम हे काय एक तुमचं मॅक्रो आहे, नेम ऑफ द मॅक्रो आहे, त्याला तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे, तुम्ही फक्त सिम्पल ॲडिशन परफॉर्म केली आणि ते आलेला रिझल्ट तुमच्या मेन प्रोग्रामला परत व्हॅल्यू रिटर्न केली तुम्ही त्याची. लक्षात येते. देन सेकंड जो आहे प्रोग्राम तो बघा, स्मॉलेस्ट नंबर इन द ॲरे युजिंग मॅक्रो. म्हणजे आपल्याला जर फाइंड आउट करायचं झाला ॲरेमधला सगळ्यात लहान नंबर बाय युजिंग मॅक्रो तर कसं आपण करणार ते इथं दिलं आहे बघा. देन डॉट मॉडेल स्मॉल, मग स्मॉल W हे काय एक मॅक्रो आहे. स्मॉल W काय आहे, नेम ऑफ द मॅक्रो आहे आणि त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट लिस्ट दिलेली आहे बघा, ॲरे लेंथ आणि स्मॉलेस्ट. मग हा जो मॅक्रो आहे ह्याच्यामध्ये काय परफॉर्म होणार आहे ते पण नंतर बघूया. फर्स्ट ऑफ वी विल सी टू द डेटा सेगमेंट आणि कोड सेगमेंट. डेटा सेगमेंटमध्ये जर तुम्ही बघितला तर लिस्ट 1 आणि लिस्ट 2 हे दोन वर्ड टाईपचे ॲरे डिक्लेअर केलेले आहेत बघा आणि त्याचे व्हॅल्यूज कसं डिक्लेअर केले आहेत. ॲरेमध्ये प्रत्येकी 5-5 एलिमेंट आहेत. लिस्ट 1मध्ये 12, 19, 98, 54 आणि 73 अशी व्हॅल्यूज आहेत आणि लिस्ट 2मध्ये 65, 75, 85, 06 आणि 45 अशा व्हॅल्यूज आहेत बघा. लिस्ट 1 आणि लिस्ट 2 हे दोन्ही वर्ड टाईपचे व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत, ॲरे डिक्लेअर केले आहेत आणि त्या ॲरेला इनिशियलाइज केलं आहे. देन काउंट DB5 म्हणजे प्रत्येक ॲरेमध्ये किती नंबर ऑफ व्हॅल्यूज आहेत, 5 व्हॅल्यूज आहेत, त्यामुळं काउंट व्हेरिएबल काय केलं आहे 5ला इनिशियलाइज केला आहे. त्यानंतर पहिल्या ॲरेतला स्मॉलेस्ट नंबर जो असणार आहे तो फाइंड आउट करून तो रिझल्ट स्टोअर करण्यासाठी स्मॉल 1 हा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे आणि सेकंड जो आहे तो स्मॉल 2 हा एक डिक्लेअर केलेला आहे. देन डॉट कोड, कोड सेगमेंटमध्ये आला तुम्ही त्याचे फर्स्ट टू इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, डेटा सेगमेंट इनिशियलायझेशनसाठी आहे. मग तुम्ही इथं काय केलं बघा, स्मॉल W लिस्ट 1, काउंट स्मॉल 1 म्हणजे स्मॉल W हे जे काय मॅक्रो आहे तुमचे त्याला तुम्ही इथं कॉल केला आणि लिस्ट 1 ही काय तुमची एक ॲरे आहे. लिस्ट 1मधलं तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचं, तो ॲरे तुम्ही पास केला. नंतर काउंट व्हॅल्यू त्यात किती आहेत 5 आहेत ते पण पास केला आणि स्मॉल 1
रिझल्ट स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल पास केला. मग आता स्मॉल डब्ल्यू हे जे आपलं मॅक्रो आहे तिथं आपण येऊया. आता ह्याच्यामध्ये मॅक्रोमध्ये ॲरे आला, तोच लिस्ट 1 ॲरेला आपण सेंड केलं. देन काउंट आहे ते लेंथला असाईन होणार आणि स्मॉल जो आहे तो स्मॉलेस्टला असाईन होणार आहे. देन जे काही म्हणजे जे काही लेबल्स आहेत अप आणि नेक्स्ट त्याला लोकल डिक्लेअर केलेलं आहे. जे काय आपण आता सध्या आपली जी काही प्रोसेस आहे ती तिथं थांबून आलं आहे ना मेन रुटीनची. मग ते काही जे काही व्हॅल्यूज असणार आहेत AX, CX, SI, त्या सगळ्या व्हॅल्यूज आपण काय करायचं स्टॅकवर मूव्ह करायचं विथ द हेल्प ऑफ पुश AX, पुश CX आणि पुश SI, जेणेकरून आपण परत रिट्राय होताना आपल्याला ते पॉप करता येईल. देन जो काय आपला लेंथ आहे, जो काही काउंट आहे तो आपण काय करायचं CLला मूव्ह केला आहे. मूव्ह CL कॉमा लेंथ. ॲरेची जी काय ऑफसेट व्हॅल्यू आहे ती SIला म्हणजे मेमरी पॉईंटर इनिशियलाइज केला आहे. मूव्ह SI कॉमा ऑफसेट ॲरे. देन मूव्ह AX कॉमा SI म्हणजे SIनं पॉईंट केलेले लोकेशनचे कंटेंट AXमध्ये घेतलेत. त्याच्यानंतर काय केलं डिक्रीमेंट CL केला. काउंटर आपला काय केला डिक्रीमेंट केला. देन ॲड SI कॉमा 2 म्हणजे आपण काय केलं आपला SIची म्हणजे मेमरी पॉईंटर काय केला नेक्स्ट मेमरी लोकेशनला नेक्स्ट ॲरे कंटेंट्सला पॉईंट आऊट करण्यासाठी इन्क्रीमेंट केला SI. देन सुरुवातीला जे कंटेंट्स घेतले होते म्हणजे ॲरेमधला फर्स्ट नंबर असणार आहे AXमध्ये तो, आणि जो काही सेकंड नंबर आहे जो आता SI पॉईंट करायला आहे तो, ते दोघं काय करायचे कम्पेअर करायचे. आणि जर कम्पेअर केलो आणि कॅरी जनरेट झाला तर काय म्हणायचं पहिला नंबरच काय आपला लहान आहे, त्यामुळे आपल्याला काही एक्सचेंज करायची गरज नसते. म्हणून काय करायचं नेक्स्टला म्हणजे काउंटर डिक्रीमेंट करायचा, तो 0 झाला आहे की नाही बघायचा. जर 0 नसेल तर आपला जायचा आणि 0 असेल तर बाहेर पडायचा. आणि जर सपोज जर कॅरी जनरेट झाला नाही तर पहिला नंबर मोठा असणार आपल्या सेकंड नंबरपेक्षा, म्हणून आपल्याला काय करायला लागणार आहे त्यावेळेला जे काही सेकंड नंबर आहे तो AXला घ्यायला लागणार, कारण तो नंबर काय असणार आहे लहान असणार आहे. विथ द हेल्प ऑफ मूव्ह AX कॉमा SI ही जी इन्स्ट्रक्शन आहे ना, विथ द हेल्प ऑफ दिस इन्स्ट्रक्शन आपण जो सेकंड लहान नंबर आहे तो AXमध्ये घ्यायचा. देन काय करायचं तुमचा काउंटर डिक्रीमेंट करायचा, 0 झाला आहे की नाही चेक करायचा आणि देन 0 नसेल तर अप आणि परत नेक्स्ट नंबरशी कंपॅरिझन करायचं. आणि 0 झाला असेल तर काय करायचं मूव्ह स्मॉलेस्ट कॉमा AX म्हणजे जो काय आपल्याला AXमध्ये आहे तो कसला नंबर असणार आहे सगळ्यात लहान नंबर असणार आहे, स्मॉल नंबर आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर तो जो आहे तो स्मॉलेस्टला मूव्ह करायचा. जे काही तुम्ही स्टोअर केला होता AX, CX आणि SI ते काय करायचे पॉप करायचे. पॉप SI, पॉप CX, पॉप AX म्हणजे तुम्ही आता परत मेन प्रोग्रामला जाणार आहे ना, म्हणून काय करायचं त्या व्हॅल्यूज परत पॉप करायच्या आणि एंड ऑफ द मॅक्रो म्हणजे तुम्हाला फर्स्ट लिस्ट 1 मधलं जे काय स्मॉलेस्ट व्हॅल्यू असणार आहे तुमची. ह्या लिस्ट 1 मध्ये काय 12H सगळ्यात स्मॉलेस्ट आहे, मग ती स्मॉलेस्ट व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. देन आता नेक्स्ट काय बघा स्मॉल W list2 काउंट कॉमा स्मॉल 2 म्हणजे तर तुम्ही परत काय केला स्मॉल Wला कॉल केला म्हणजे त्या मॅक्रोला परत कॉल केला आणि काय करायला लिस्ट 2 जी आहे तुमची लिस्ट 2 हे जे तुम्ही ॲरे डिक्लेअर केलं आहे ह्यातलं तुम्हाला काय करायचं स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे लिस्ट 2 पास केली आहे, तो ॲरे पास केला आहे, काउंट व्हॅल्यू 5 जे आहे ते पास केलं आहे आणि स्मॉल 2 हे काय रिझल्ट जो असणार आहे तो तुम्ही घेणार आहे तिथून. मग परत तसंच आहे बघा सगळं लोकल हे जे आहे ना स्मॉल W हे परत सगळं काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे तुमचं आणि जी काय सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. परत तुम्ही काय येणार आहे इकडं मेन प्रोग्रामला परत येणार आहे. ओके लक्षात आलं तुम्हाला स्मॉलेस्ट व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली. स्मॉल 1 आणि स्मॉल 2ला असाईन होणार आणि दिस इज द एंड ऑफ द सेगमेंट आणि एंड म्हणजे 2 वेळेला आपण मॅक्रोला कॉल केलं आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू फाइंड आउट केली. देन थर्ड जो प्रोग्राम आहे लार्जेस्ट नंबर इन द ॲरे युजिंग मॅक्रो. आता जसं स्मॉलेस्ट नंबर आपण फाइंड आउट केलो तसंच लार्जेस्ट नंबर आहे, अगदी मायनर चेंज आहे त्याच्यामध्ये जे लॉजिक आहे स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट तेवढंच चेंज होते, बाकी सगळं तसंच असणार आहे. फर्स्ट आपण काय करूया डेटा सेगमेंटकडं मूव्ह होऊया. आता इथं पण बघा डेटा सेगमेंटमध्ये लिस्ट 1 आणि लिस्ट 2 हे 2 काय केलेत ॲरे डिक्लेअर केलेत आणि त्याला इनिशियलाइज केलं आहे 5 व्हॅल्यूजने. ओके देन काउंट एक काउंटर डिक्लेअर केलेला आहे तो बाईट टाईपचा, त्याला कितीने इनिशियलाइज केले 5नी, कारण त्याच्यामध्ये सध्या आता किती ॲरेमध्ये 5 नंबर्स आहेत म्हणताना. मग लार्ज 1 आणि लार्ज 2 हे 2 जे आहेत ते रिझल्ट स्टोअर करण्यासाठी
म्हणजे लिस्ट 1 मधला जो काही लार्जेस्ट नंबर असणार आहे तो लार्ज 1ला स्टोअर करणार आपण, आणि लिस्ट 2 मधला जो काही लार्जेस्ट नंबर असणार आहे तो लार्ज 2ला आपण काय करणार आहे, सेव्ह करणार आहे. जर तुम्ही कोड सेगमेंटमध्ये गेला तर फर्स्ट 2 इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या कशासाठी आहेत, डेटा सेगमेंट इनिशियलायझेशनसाठी आहे. देन लार्ज डब्ल्यू म्हणजे तुम्ही काय करायला लागला, तर लार्ज डब्ल्यू हा जो तुमचा मॅक्रो आहे तो मॅक्रो काय करणार आहे, कॉल करणार आहे तिथं, आणि त्याला लिस्ट 1 काउंट आणि लार्ज 1 पाहिजे इथं बाळांनो, लार्ज 1 हे जे आहे ते तुम्ही काय करणार आहे तिथं पास करणार आहे तुम्ही. मग आता लिस्ट लार्ज डब्ल्यू जो तुमचा मॅक्रो आहे तिथं तुम्ही गेलात तर तिथं काय असणार आहे, लोकल अप आणि लोकल नेक्स्ट, म्हणजे अप आणि नेक्स्ट हे जे काही तुमचे लेबल्स आहेत त्याला तुम्ही काय केलं आहे, ॲज अ लोकल म्हणून डिक्लेअर केला. देन तुम्ही जे काही तुमचे AX CX आणि SIच्या व्हॅल्यूज आहेत ते काय केलं, तुम्ही तुमच्या स्टॅकवर मूव्ह केला. देन तुमचा जो काही काउंटर आहे, जी काही लेंथ आहे तुमच्या ॲरेची ती तुम्ही CLला मूव्ह केला, म्हणजे CL ॲज अ काउंटर म्हणून यूज करणार आहे तुम्ही. देन मूव SI कॉमा ऑफसेट ॲरे म्हणजे इथं मेमरी पॉईंटर इनिशियलाइज केला, जेणेकरून तुम्हाला ॲरेमधले कंटेंट्स काय करता येतील, रीड करता येतील. मग पहिलं AXमध्ये फर्स्ट कंटेंट घेतला तुम्ही ॲरेचा, त्याच्यानंतर डिक्रीमेंट केला तुम्ही CL. देन ॲड SI कॉमा 2 म्हणजे तुम्ही नेक्स्ट मेमरी लोकेशन पॉईंट करण्यासाठी, नेक्स्ट ॲरेचे कंटेंट्स पॉईंट करण्यासाठी काय केलं, इथं SIला काय केलं तुम्ही, इन्क्रीमेंट केला. देन ते दोघं काय करणार आहे, तुम्ही कम्पेअर करणार आहे, म्हणजे ॲरेमधला पहिला नंबर नाही ॲरेचा सेकंड नंबर जो आता SI पॉईंट करायला लागला आहे तो, ते दोघं कम्पेअर करणार. ते कम्पेअर करताना कॅरी जनरेट झाला तर नेक्स्टला जाणार. मग कॅरी जनरेट झाला तर काय पहिला नंबर काय असणार आहे तुमचा, लहान, म्हणजे कॅरी जनरेट झाला सपोज तर त्यावेळेला तुमचं काय असणार आहे, फर्स्ट नंबर लहान असणार आहे, आणि त्यामुळं काय करायचं आहे, तुम्हाला नेक्स्टला जायचं आहे. तुम्ही JNC बघा, म्हणजे JC नाही, सॉरी, मगाशी मी तुम्हाला जे स्मॉलेस्ट नंबरचं सांगत होते. आता जर तुम्ही इथं JCच्या ठिकाणी तुमचं काय असणार आहे, JNC असणार आहे. म्हणजे तुम्ही जर स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करत असाल तर तिथं JC वापरायचं, जम्प इफ कॅरी, म्हणजे कॅरी जनरेट होत असेल तर त्यावेळेला काय असणार आहे, तुमचा पहिला नंबर लहान असणार आहे. आणि जर लार्जेस्ट नंबरसाठी तुम्ही डील करत असाल तर JNC इन्स्ट्रक्शन यूज करायला पाहिजे बाळांनो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला जम्प इफ नॉट कॅरी, कॅरी जनरेट झाला नाही याचा अर्थ काय, पहिला नंबर तुमचा काय असणार आहे, मोठा असणार आहे. मग त्यावेळेला तुम्ही नेक्स्टला मूव्ह होणार, म्हणजे तिथं काय तुम्हाला एक्सचेंज करायची नंबर गरज नसते. तुम्ही काय करणार, सिम्पली काउंटर तुमचा डिक्रीमेंट करणार, तो 0 झाला आहे की नाही चेक करणार, आणि परत तुम्ही काय जाणार आहे, अपला जाणार आहे जर तो 0 नसेल तर. देन नेक्स्ट जे आहे ना तुमचं, नेक्स्ट जे आहे ते काय करणार आहे तुम्ही, जर तुमचा कॅरी जनरेट झाला तर त्यावेळेला काय असणार आहे तुमचा, जर तुमचा पहिला नंबर लहान असणार आहे दॅन द सेकंड नंबर, पण मग तुम्हाला त्यावेळेला काय करायला लागणार आहे, सेकंड नंबर तुम्हाला पहिला AXमध्ये घ्यायला लागणार आहे त्यावेळेला. म्हणजे तुमचा जो काही सेकंड नंबर आहे तो लार्जेस्ट असणार आहे, तो लार्जेस्ट नंबर तुम्हाला AXमध्ये घ्यायला लागणार आहे. देन डिक्रीमेंट करायचा तुमचा CL, म्हणजे काउंटर काय करायचा, डिक्रीमेंट करायचा, आणि त्याच्यानंतर तो 0 झाला आहे की नाही चेक करायचा. 0 असेल तर काय करायचं, बाहेर पडायचं, कारण सगळे नंबर तुमचे कम्पेअर करून झालेले असणार आहेत. आणि 0 नसेल तर तुम्ही काय करायचं, परत अपला जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कंपॅरिझन परफॉर्म करता येईल. आणि जे तुमच्या AXमध्ये आता सगळ्यात फायनली जो कंटेंट असणार आहे तो काय असणार आहे, तुमचा लार्जेस्ट नंबर असणार आहे. आणि परत तुम्ही मेन प्रोग्रामला ज्यावेळेला मूव्ह होत आहे त्यावेळेला आधी काय करायचं, जे काही तुम्ही स्टॅकवर स्टोअर केलं होतं SI CX AX ह्या सगळ्या व्हॅल्यूज काय करायच्या, रिट्राईव्ह करायच्या, आणि दिस इज दी एंड, M इंडिकेट्स वॉट, दिस इज दी एंड ऑफ द मॅक्रो. म्हणजे तुम्ही ही पहिला इन्स्ट्रक्शन आता तुमची एक्झिक्यूट झाली, दॅट इज लार्ज डब्ल्यू लिस्ट 1 काउंट लार्ज 1. आता त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, नेक्स्ट इन्स्ट्रक्शनला जाणार, दॅट इज लार्ज डब्ल्यू लिस्ट 2 काउंट लार्ज 2. म्हणजे आता इथं जर तुम्ही मूव्ह झालात तर त्यावेळेला काय असते बघा, आता परत तुमचं काय होणार आहे, लार्ज डब्ल्यू इन्स्ट्रक्शनला तुम्ही, लार्ज डब्ल्यू मॅक्रोला तुम्ही मूव्ह होणार, जी लिस्ट 2शी डील करणार आहे. म्हणजे लिस्ट 2 मधला आता काय होणार, सगळ्यात लार्जेस्ट नंबर काय होणार आहे, फाइंड आउट होणार आहे. असं येते का बा, इथं पण काय होणार, ॲरे जो आहे तो लार्ज 2 असणार, लेंथ जी आहे ती 5 असणार, आणि जे काय इथं आहे ते काय असणार आहे तुमचं लार्जेस्ट पाहिजे, तर स्मॉलेस्ट झाले हे लार्जेस्ट करा, लार्जेस्ट असणार आहे.
देन तुम्ही काय केलं, इथं पण बघा सेम मगाचसारखं होणार आहे. तुमचं जे काही AX CX असं आहे ते स्टॅकवर मूव्ह करणार, काउंटर इनिशलाइज करणार, CL मेमरी पॉईंटर SI इनिशलाइज करायचा. पहिला AXमध्ये SI पॉईंट केलेले कंटेंट्स घ्यायचे, तुमचं काउंटर डिक्रीमेंट करायचा. देन नेक्स्ट मेमरी लोकेशन पॉईंट करण्यासाठी पॉईंटरला इन्क्रीमेंट करायचं. देन कम्पेअर करायचे AXचे कंटेंट्स आणि SIनं पॉईंट केलेले कंटेंट्स. आणि कम्पेअर केल्यानंतर जर कॅरी जनरेट नाही झाला तर तुमचा काय असणार आहे, पहिला नंबरच मोठा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक्सचेंज करायची काही गरज नाही, काउंटर डिक्रीमेंट करायचा आणि तो 0 झाला आहे की नाही बघून मग त्याच्यावर रिस्पेक्टिव्ह ॲक्शन्स घ्यायची. आणि जर कॅरी जनरेट झाला तर काय असणार आहे, पहिला नंबर लहान असणार आहे दॅन द सेकंड नंबर, म्हणून आपला सेकंड नंबर AXमध्ये घ्यायला पाहिजे आणि तो मूव्ह करून घ्यायचा. त्याच्यानंतर डिक्रीमेंट करायचा काउंटर जर डिक्रीमेंट केला आणि तो 0 झाला असेल तर बाहेर पडायचं, आणि 0 नसेल तर त्याला काय करायचं, तुम्ही तुमचं व्हॅल्यू 0 झाला असेल तर बाहेर पडायचं, 0 नसेल तर परत अपला जायचं, जेणेकरून नेक्स्ट नंबरशी कम्पेअर करता येईल. हा जो AX आहे त्यामध्ये काय असणार, सगळ्यात लार्जेस्ट नंबर असणार आहे, ते लार्जेस्ट ह्या व्हेरिएबलला काय करायचं, तुम्ही असाइन करायचं. इथं फक्त एक चेंज घ्या बाळांनो, हे जे स्मॉलेस्ट आहे तिथं लार्जेस्ट करायला पाहिजे, तिथं लार्जेस्टला आपण काय करतो, व्हॅल्यू असाइन करतो. देन तुम्ही परत मेन रुटीनला जाणार आहे. पॉप SI CX आणि AX हे जे आहेत ते व्हॅल्यूज तुम्ही जे स्टोअर केल्या होत्या स्टॅकवर त्या परत रिड्राईव्ह करायचं आणि परत तुम्ही मेन रुटीनला रिटर्न होणार आहे. मग त्याच्यानंतर काय केलं तुम्ही, एंड येस आणि एंड, म्हणजे दिस इज दी एंड ऑफ द प्रोग्राम. लक्षात आले, लार्जेस्ट नंबर कसं फाइंड आउट करायचं विथ द हेल्प ऑफ मॅक्रो. देन प्रोग्राम टू कॉन्कॅटिनेटिंग सोर्स स्ट्रिंग टू डेस्टिनेशन स्ट्रिंग, म्हणजे आपल्याला जर दोन स्ट्रिंग, सोर्स स्ट्रिंग आणि डेस्टिनेशन स्ट्रिंग दोन्ही जर कॉन्कॅटिनेट करायच्या झाल्या विथ द हेल्प ऑफ मॅक्रो, तर ते कसं करायचं बघूया आपण आता पहिला. देन इथं एक मॅक्रोच आहे, शो मेसेज मॅक्रो मेसेज, म्हणजे हा एक मॅक्रो डिक्लेअर केलेला आहे. ते कसं काय वर्क होते ते आपण नंतर बघूया. देन आता डेटा सेगमेंटमध्ये जर तुम्ही आला तर STRS म्हणजे सोर्स स्ट्रिंग एक डिक्लेअर केली आहे, ते कम्प्युटर डिपार्टमेंट. देन STRD इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. देन मेसेज 1 जो आहे तो द सोर्स स्ट्रिंग, मेसेज 2 आहे तो द डेस्टिनेशन स्ट्रिंग, मेसेज 3 जो आहे तो आफ्टर कॉन्कॅटिनेशन, आणि काउंट जो आहे तो सुरुवातीला 0ला इनिशलाइज केलेला आहे. जर कोड सेगमेंटमध्ये आला तर तुम्ही काय केले बघा, पहिला डेटा सेगमेंट इनिशलायझेशन आहे, शो मेसेज मेसेज 1, म्हणजे शो मेसेज हे तुमचं जे मॅक्रो आहे त्याला तुम्ही जाणार आहे आणि डिस्प्ले काय करणार आहे तुम्ही तुमचा मेसेज 1, म्हणजे आता इथं जे मेसेज आहे त्याला काय होणार आहे, मेसेज 1. म्हणजे AX आणि DXच्या व्हॅल्यूज तुम्ही काय केल्या तिथं पहिला स्टॅकवर स्टोअर केलेत, मूव 09H आणि मूव DX, ऑफसेट मेसेज, म्हणजे जो काही तुमचा मेसेज 1 आहे, हा मेसेज 1 काय बघा तुमचा द सोर्स स्ट्रिंग, हे तुमचं पहिला काय होणार आहे तिथं डिस्प्ले होणार आहे. आणि तुम्ही काय करणार, परत तुमचे जे काही DX आणि AXच्या व्हॅल्यू तुम्ही स्टॅकवर स्टोअर केल्या त्या परत रिट्राईव्ह करणार, म्हणजे तुमचा काय झाला, पहिला इथं द सोर्स स्ट्रिंग हा मेसेज डिस्प्ले झाला. देन शो मेसेज STRS, सोर्स स्ट्रिंग कुठली आहे आपली, कम्प्युटर डिपार्टमेंट, मग तो मेसेज आपल्याला काय करायला पाहिजे, डिस्प्ले करायला पाहिजे. म्हणून काय केलं आपण आता, मेसेज 1 मेसेज म्हणजे काय असणार, STRS, म्हणजे काय होणार आहे, विथ द हेल्प ऑफ दिस मॅक्रो वी आर गोइंग टू डिस्प्ले दी कम्प्युटर डिपार्टमेंट. सिमिलरली आता शो मेसेज STRS आणि शो मेसेज मेसेज 2, आता जो काय आहे आपला मेसेज 2 तो डिस्प्ले होणार आहे, द डेस्टिनेशन स्ट्रिंग असं डिस्प्ले करणार, आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं डिस्प्ले होणार आहे. देन तुम्ही काय केलं बघा, पहिला मेसेज 1 म्हणजे काय तुमचा द सोर्स स्ट्रिंग डिस्प्ले केला, शो मेसेज STRS हे जे आहे तो काय कम्प्युटर डिपार्टमेंट असं डिस्प्ले केला. देन ती मगाशी इन्स्ट्रक्शन इथं रिपीट झाली, दॅट इज शो मेसेज STRS, तुम्ही तिथं काय करायला लागलाय, पहिला सोर्स स्ट्रिंग डिस्प्ले केला आहे. देन मेसेज 2 काय आहे तुमचा द डेस्टिनेशन स्ट्रिंग, हा मेसेज डिस्प्ले होणार, तो मॅक्रो यूज करून सगळं त्या मॅक्रोला जाणार आणि ते तुम्ही हे करणार आहे. देन शो मेसेज STRD, तुमचं जो डेस्टिनेशन स्ट्रिंग आहे दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ते डिस्प्ले होणार आहे. देन नेक्स्ट काय आहे बघा, तुमचा SI जो काही तुमचा मेमरी पॉईंटर आहे तो तुम्ही काय केला आहे, इनिशलाइज केलेला आहे.
तुमच्या लास्ट कॅरेक्टरला ऑफ द सोर्स स्ट्रिंगच्या. देन मूव AL कॉमा SI, म्हणजे आता तुम्ही SIनं पॉईंट केलेले कंटेंट्स जे आहेत, म्हणजे पहिला तुम्ही स्टोअर स्ट्रिंगला काय केलं आहे, तुमची ऑफसेट व्हॅल्यू इनिशियलाइज केली आहे. मग मूव AL कॉमा SI, SIचे कंटेंट्स म्हणजे जे सोर्स स्ट्रिंगचे कंटेंट्स आहेत ते तुम्ही ALमध्ये घेतला आणि त्याचं डॉलरशी कम्पेअर केला. मग डॉलर काय असते, इंडिकेट्स दिस इज द एंड ऑफ द स्ट्रिंग. मग तसं जोपर्यंत होत नाही, ते दोघं इक्वल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण थांबायचं आहे. मग जर इक्वल झाले तर एक्झिट करायचं आहे, आणि जर इक्वल नसेल तर SI इन्क्रीमेंट करत राहायचं आणि ते दोघं इक्वल कधी होतात ते चेक करायचं. आणि काउंट व्हॅल्यू काय करायची, तुमची इन्क्रीमेंट करत राहायचं रिस्पेक्टिवली. देन नेक्स्ट बघा, हे ज्याला परफॉर्म होईल त्याला तुम्ही काय करायचं, जर काउंट जम्प टू हे ज्याला कंप्लीट होईल तुमचं त्याला जम्प टू नेक्स्ट इन्स्ट्रक्शन जाणार आहे तुम्ही. म्हणजे कसं होणार, तुमचं पहिला आता कम्प्युटर डिपार्टमेंट आहे, C पहिला येणार, C डॉलरशी कम्पेअर होणार. मग ते इक्वल आहेत का, नाही इक्वल नाही आहेत म्हणताना काय होणार आहे, तुम्ही एक्झिटला जाणार आहे. आणि ज्यावेळेला जम्प इक्वल नाही आहे म्हणताना काय करणार आहे, तुम्ही इन्क्रीमेंट तुमचा काय करणार आहे, SI करणार आहे आणि काउंटरसुद्धा इन्क्रीमेंट करणार आहे आणि जम्प टू नेक्स्ट म्हणजे परत इथे येणार आहे. मग कम्प्युटर Oशी कम्पेअर करणार, Mशी कम्पेअर करणार, असं करत 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 कम्पेअर शेवटी डॉलरशी जाणार. ज्यावेळेला दोघं डॉलर होतील, ALमधला डॉलर आणि हा डॉलर दोघं काय होणार, इक्वल होणार आहेत. मग इक्वल झाले की तुम्ही कुठं जाणार आहे, डायरेक्ट एक्झिटला जाणार आहे. एक्झिटला काय बघा, मूव DI कॉमा ऑफसेट STRD, म्हणजे डेस्टिनेशनच्या स्ट्रिंगला तुम्ही काय केला, DI तुमचा इनिशियलाइज केला मेमरी पॉईंटर म्हणून. मग तसंच सेम तुम्ही जसं सोर्स स्ट्रिंगशी डील केलं ना तसंच मग DIचे कंटेंट्स ALमध्ये घेत राहायचं, कम्पेअर करायचं डॉलर साईन्सशी. जोपर्यंत इक्वल होत नाही तोपर्यंत काय करायचं, तुमचा जो DI आहे तो इन्क्रीमेंट करत राहायचं आणि मागं काय करायचं, जम्प करायचं. आणि जो याला इक्वल होतील त्याला एक्झिट 1ला जायचं आहे तुम्ही, दॅट इज मूव AL डॉलर. म्हणजे तुम्ही काय करणार आहे, डॉलर हे ALमध्ये मूव करणार आहे. मूव SIनं पॉईंट केलेले कंटेंट्सला तुम्ही काय करणार आहे, AL मूव करणार आहे. म्हणजे AL काय असणार आहे, डॉलर आहे सध्या आता, मग शेवटी डॉलर मूव करणार आहे. शो मेसेज 3, म्हणजे जो शो मेसेज तुमचा मॅक्रो आहे त्याला तुम्ही कॉल केला आणि मेसेज 3 म्हणजे जर तुमचं आफ्टर कॉन्कॅटिनेशन ही जी मेसेज स्ट्रिंग आहे 3मध्ये ती तुम्ही काय केली, शो केली. देन शो मेसेज STRS म्हणजे सोर्स स्ट्रिंग तुम्ही डिस्प्ले केला आणि तिथं काय करणार आहे तुम्ही, म्हणजे STRSला आता काय असणार आहे, दोन्ही काय केलं, कंबाईन केलेले असणार आहेत. आणि देन स्टॉप. हा जो प्रोग्राम आहे तो एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला कसं दिसते बघूया रिझल्ट. पहिला काय येणार, द सोर्स स्ट्रिंग येणार कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर द डेस्टिनेशन स्ट्रिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आणि नंतर काय डिस्प्ले होणार, आफ्टर कॉन्कॅटिनेशन कम्प्युटर इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, असं तुम्हाला काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. देन लास्टचं जे आहे बघा तो प्रोग्राम, नाही लास्टचा नाही, अजून एक हा डिस्प्ले द स्ट्रिंग ऑन द स्क्रीन. म्हणजे आपल्याला जर स्ट्रिंग तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले करायची झाली तर काय करणार आहे बघा, डेटा सेगमेंटमध्ये तुम्ही बघितला तर एक स्ट्रिंग डिक्लेअर केलेली आहे, माय नेम इज विजय. देन कोड सेगमेंटमध्ये आला तर ते पहिला तुम्ही काय केले, डेटा सेगमेंट इनिशियलायझेशन डिस्प STR, म्हणजे डिस्प हे जे काही तुमचं मॅक्रो आहे त्याला तुम्ही काय केलं, इथं कॉल केलेला आहे. जर डिस्प मॅक्रोमध्ये बघितला मेसेज जे STR हे तुमचं मेसेजला जाणार आहे आणि तुम्ही काय करताय, जे काही AX DXच्या व्हॅल्यूज आहेत ते तुम्ही सुरुवातीला स्टॅकवर मूव करताय. देन मूव AH, 09H आणि मूव DX, ऑफसेट मेसेज, म्हणजे जे काही तुमची स्ट्रिंग 1 आहे माय नेम इज विजय हे काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. देन तुम्ही काय करणार, जे काही तुम्ही स्टोअर केलेल्या व्हॅल्यूज होत्या स्टॅकवरती DX आणि AXच्या त्या परत पॉप करणार आणि परत काय होणार, रिटर्न होणार आहे टू द मेन रुटीन. देन तुम्ही हे काय केलं, स्ट्रिंग डिस्प्ले केला, त्याच्यानंतर काय करणार आहे, एंड ऑफ द प्रोग्राम. लक्षात त्याला डिस्प्ले करायची स्ट्रिंग कशी. मग याच्यानंतर कसं दिसणार आहे बघायचा रिझल्ट, माय नेम इज विजय असं तुम्हाला काय दिसणार आहे, डिस्प्ले होणार आहे तुमचा रिझल्ट. देन लास्टचं जे आहे बघा, युजिंग असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम टू सॉल्व P इज इक्वल टू x² + y² वेअर x and y आर 8-bit नंबर्स.
म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आपल्याला परफॉर्म करायचा आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो पीला स्टोअर करायचा आहे. मग त्यासाठी बघा जे काही स्क्वेअर्स आहेत ते परफॉर्म करण्यासाठी आपण काय केले, एक मॅक्रो इथं डिझाईन केलेला आहे. ते आपण बघूया मॅक्रोला मूव्ह झाल्यानंतर. पण आपण डेटा सेगमेंटमध्ये काय काय सुरुवातीला इनिशियलाइज केले ते बघूया. एक्स वाय हे जे दोन व्हेरिएबल्स आहेत त्याला 34H आणि 21H ह्या दोन व्हॅल्यूज काय केलेत, असाइन केलेत. मग एस एक्स म्हणजे जो काय एक्सचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर ऑफ एक्स हा रिझल्ट स्टोअर करण्यासाठी, स्क्वेअर ऑफ वाय स्टोअर करण्यासाठी एस वाय, आणि पी जो आहे तो ओव्हरऑल रिझल्ट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे स्टोअर करण्यासाठी हे 3 रिझल्ट व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत. जर तुम्ही कोड सेगमेंटमध्ये आला तर काय आहे बघा, डेटा सेगमेंट इनिशियलायझेशन आहे पहिला. स्क्वेअर नम हे जे तुमचं मॅक्रो आहे त्याला कॉल केले बघा, एक्स एस एक्स हे व्हॅल्यू एक्स पास केला आहे जेणेकरून तुम्हाला एस एक्स म्हणजे स्क्वेअर ऑफ एक्स मिळेल. आता इथे स्क्वेअर नममध्ये जर तुम्ही बघितला तर काय केले, मूव AL, NO1 म्हणजे जो काही तुमचा नंबर 1 आहे, जो काही एक्स आहे तो एक्सची व्हॅल्यू तुम्ही कुठे घेतली, ALमध्ये घेतली. मल्टिप्लाय केला एक्सला परत एक्सची, दॅट इज AL विथ नंबर 1, आणि जो काही तुमचा स्क्वेअर असणार आहे, आलेला रिझल्ट असणार आहे तुमचा AXमध्ये. मग तो तुम्ही काय करणार आहे, मूव टू द स्क्वेअर SQR. स्क्वेअरला तुम्ही काय केलं, रिझल्ट स्टोअर केला, आणि मग परत तुम्ही काय होणार आहे, रिटर्न होणार आहे. म्हणजे SXला तुमचा आता स्क्वेअर ऑफ एक्स स्टोअर झाला. देन स्क्वेअर नम YSY म्हणजे स्क्वेअर नम जे आहे तुम्ही परत काय केलं, त्याला कॉल केलं मॅक्रोला त्या, आणि वाय काय केलं तुम्ही पास केला, आणि तिथून परत तुम्हाला काय मिळणार, स्क्वेअर ऑफ वाय असं मिळणार आहे. मग स्क्वेअर ऑफ एक्स जे आहे ते SXला स्टोअर झालं, स्क्वेअर ऑफ वाय जो आहे तो SYला स्टोअर झाला. देन नेक्स्ट काय करायला पाहिजे, तुम्हाला एक जे कंटेंट्स आहेत ते एक्समध्ये घ्यायला पाहिजेत जेणेकरून तुम्हाला ॲडिशन करता येईल त्याची. मग SXला काय केले, AXमध्ये घेतला, जो SY आहे तो AXमध्ये ॲड केला. म्हणजे जिथं काय केलं आपण, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर परफॉर्म केलं. मग आलेला रिझल्ट जो असणार आहे तो AXमध्ये स्टोअर होणार आहे, आणि AXमधला रिझल्ट जो आहे तो P या व्हेरिएबलला आपण स्टोअर केला. म्हणजे Pला काय असणार आहे, तुमचा रिझल्ट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याचा जो काय रिझल्ट असणार आहे तो Pला आपण रिझल्ट स्टोअर केला. आणि दिस इज दी एंड ऑफ द सेगमेंट, एंड ऑफ द प्रोग्राम. अशा पद्धतीने आपण मॅक्रो यूज करून सुद्धा काय करू शकतोय, प्रोग्राम्स राईट डाऊन करू शकतोय. म्हणजे एकच जर रुटीन असेल आणि ते परत परत रिपीटेडली आपल्याला लागत असेल तर आपण काय करायचं, ॲज अ मॅक्रो म्हणून त्याला डिक्लेअर करायचं आणि त्याला डिफाईन करायचं आणि ते यूज करायचं आपलं मेन कोड सेगमेंटमध्ये. लक्षात आलं मॅक्रो यूज करून कसं करायचं आहे. देन आपलं इथं कंप्लीट सिलेबस कंप्लीट होतो आहे. तुम्ही सगळी रिव्हिजन करून घ्या. काही डाऊट्स असतील तर मला विचारा. देन वी विल स्टॉप हिअर. थँक यू.